चेक झालेली आहे. पाठीमागे बॉल सेकंडचा कॉल, परंतु बॅट्समनने थांबवलाय. एकच रन या देखील बॉलवरती मिळते. 2 बॉलमध्ये 2 धावा. लॉफ केला, प्रॉपर कनेक्ट. फ्रंट फुटचा वापर करून ऑन द राईज खेळत असताना लॉंग ऑफ सीमा पार. 6 धावा. षटकार आलाय 6च्या मदतीनं. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 8 वरती. विजयासाठी धावा इथून जाणता राजा बदलापूर टीमला धावा बनवायचे ते 55 धावा. हिंदगाव संघ इन ऍक्शन. डीके सर जे चांगले अंपायर ते जर या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 8. 48 संघांना सहभाग देऊन सुद्धा 10 ते 12 संघ वेटिंगला होते. 6 दिवसांची स्पर्धा करण्याचा प्रयत्न चालवला होता आयोजकांना, परंतु स्वतःला सावरलं. आता आचारसंहिता, त्यानंतर 10वी 12वीचे बोर्ड एक्झाम. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून डीप मध्ये चालला बॉल, नाही थांबणार चेंडू, चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. धन्यवाद. चौकार आलाय 4च्या मदतीने. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ हातामध्ये चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डॉट बॉल. धावा पुस्तकावरती धावा 12. या ओव्हर मध्ये आता बॉल शेवटचा बाकी राहतोय. समोर उडवलाय, लॉंग ऑफ दूर आहे, त्यांना बीट करून बॉल सीमा पार. धावा मिळतात 6. हा षटकार. पहिला ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या ओव्हर मध्ये संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावत संख्येवर. थँक्यू. टीमची धावत संख्या पहिल्या ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावत संख्येवरती. पुढील मॅचचा टॉस ऑलरेडी झालेला आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे मार्केवाडी टीमनं. पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती दीपक आलेत. अठरा धावा पहिल्या ओव्हर मध्ये. टार्गेट 55 धावत संख्येचं. आता इक्वेशन कडे आपण वळूयात. 18 चेंडूंमध्ये 37. चांगले प्रयत्न विकेट किपर कडून. एका क्षणाला असं वाटलं की कदाचित जेल चिपकली आहे की का विकेट किपर कडे. दीपक कडव आलेत बॉलिंग मार्क वरती. हा एक मुख्य अस्त्र आहे इनगाव टीमचा. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, जबरदस्त ऑलराऊंडर. 19 धावा आतापर्यंत. 18 मध्ये 37 करायच्या होत्या, तर 17 मध्ये 36. 6 षटकारांचा सामना. पाठीमागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. विकेट किपर डाऊन द बॉल.
रन मिळत नाहीये या बॉलवरती. डॉट बॉल इथून आला. 16 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. ऑन स्क्रीन तुम्ही कमिटी मेंबर्सचे कटआउट पाहतायत. त्यानंतर भावी आमदार सुधाभाऊ गारे यांचा कटआउट तुम्ही ऑन स्क्रीन पाहतात. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. एज लागून पाठीमागे टर्न होतोय बॉल सर्क्युलर मोशन मध्ये. फक्त 1 रन या देखील बॉलवरती. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 23. या धावत संख्येवरती विजयासाठी 35 ची आवश्यकता राहिलेली आहे उर्वरित 15 चेंडूंमध्ये. 15 बॉल 35. कमी गतीनं टाकलाय बॉल. चालला विकेट किपरच्या हातामध्ये आलाय बॉल. डॉट निर्धाव चेंडू इथून फेकला. उर्वरित आता 14 बॉलचा खेळ बाकी राहतो. 14 मध्ये विजयासाठी 35 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर पुल करत असताना पॉवरफुल फटका. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. जितका उंच तितकाच लांब. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. फुल टॉस आहे. डबल स्ट्रोक लागला बॅटवरती. मिड विकेटला बॉल चालला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता आणि 2 धावा पूर्ण होतात. 2 धावा पूर्ण होतात. ओव्हर पूर्ण झालेल्या 2 पंचांच्या 4 डिसिजनला रेफर करण्यात आलेला बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. ओव्हर द वेस्ट चेक करावी लागते. तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. टेक्निकल रूम मध्ये आम्ही एका कमिटी मेंबरला विनंती करतोय की आपण या ठिकाणी या. डिसिजन तर ऑलमोस्ट क्लिअर आहे, परंतु आयोजकांच्या वतीने डिसिजन गेला तर चांगलं होईल, म्हणजे दोन्ही टीमला समान न्याय मिळेल. बबलू आजा. शेवटचा बॉल होता दीपक कडव यांचा आणि तो बॉल फेअर बॉल आहे. प्रॉपर 90% डिसिजन क्लिअर होता, भरपूर खाली होता. जर चेंडू जर उकला असता तर बरोबर मधल्या स्टिक वरती मिडलला जाऊन अड्डलला असा चेंडू. आयोजक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या वतीने हा डिसिजन देण्यात आलेला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28 वरती. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहिला. रोहित आलेत बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल रोहितचा फोरआर्मच्या साह्याने टर्न केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रोशन जाधव. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय. तोपर्यंत 1 धाव या बॉलवरती मिळेल. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 30 वरती. टोटल टार्गेट 55च आहे, म्हणजेच
विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 25 ची गरज आहे. 11 बॉल 25. फुल टॉस खेळलेत, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. प्रयत्न जबरदस्त लेग पंचांच्या माध्यमातून डिसिजन आला. इट्स अ नो बॉल म्हणजेच नो प्लस 6. टोटल मिळतील धावा 7. धन्यवाद 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 डीजे. यशपंच फिल्डिंग टीम कडून आता चॅलेंज करण्यात आलेलं आहे. थँक्यू. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर ओव्हर द बेस्ट. पंचांकडून नो बॉल देण्यात आलेला आणि त्यानंतर इनगाव टीमच्या वतीने जो त्यांच्याकडे ऑथॉरिटी होती, ऑथॉरिटी होती रिव्ह्यू घेण्याची आणि इनगाव टीम कडून रेफर करण्यात आलेला. नो बॉल म्हणजे रिव्ह्यू दोन्ही टीमनं गमावलेला. पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल आणि फ्री हिट बॉल. टोटल मिळतात धावा 7. खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली सिंगल वेगानं 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेले ते 39 या धावसंख्येवरती. इक्वेशनचा विचार केला तर विजयासाठी आता 16 रनची गरज आहे. बॉल आता बाकी राहिले उर्वरित 10. 10 चेंडूंमध्ये 16 धावा, 1 नो बॉल. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केलेली. ओ जबरदस्त प्रयत्न, गुड एफर्ट. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 40. विजयासाठी 15ची गरज आहे. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 15. लॉफ करतायत. टोइनला लागलाय. पॉवर आहे फोरआर्म्स मध्ये, पॉवर आहे या खेळाडूच्या बायसेप मध्ये. चाललाय सोल मुख्य व्यासपीठाला धडक देत बॉल सीमा पार. भव्य षटकार. षटकार आलाय 6च्या मदतीनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 46 वरती. विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. बॉल आता बाकी राहिलेत ते 8. भोज वर्सेस मार्केवाडी या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, थोडेसे पुढे आलेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. लॉंग ऑफला फलंदाज बाद. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली ती 46 वरती. म्हणजे विजयासाठी आता गरज आहेत 9 धावसंख्येची उर्वरित 7 चेंडूंमध्ये. 7 बॉल 9. नवीन फलंदाज उड़वलाय बॉल प्रॉपर बैट च्या रडार मध्ये. बैट के नीचे आएगा तो वो बाहर ही जाएगा.